चुकीची माहिती येऊ नये अध्यक्ष महोदय, चुकीची माहिती येऊ नये अध्यक्ष महोदय. तुमच्या काळात चालतं, तुम्ही होता त्यावेळी चालायचं आणि आता का चालत नाही? सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी, त्याचप्रमाणे सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी या ठिकाणी एक पॉइंट ऑफ प्रोसिजर व हरकतीचा मुद्दा सादर केला. त्या संदर्भात मी यापूर्वीही या संदर्भात रुलिंग गेल्या अधिवेशनात दिलेलं आहे. तरीही परत मी या संदर्भात बोलू इच्छितो की भारताच्या संविधानातील अनुच्छेद 164 जर आपण बघितलं तर त्यात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचा उल्लेख आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री हा प्रत्येक उत्तरासाठी जबाबदार असतो, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला ती मुभा प्रत्येक मंत्र्याला देता येते. एक. नंबर 2, ही प्रथा काय गेल्या 2 वर्षात 1 वर्षात झालेली नाही आहे, याचा पण उल्लेख मी केला आणि आपल्याला पण माहिती आहे 2019 मध्ये पण आपण बघितलंय, 2020 मध्ये पण आपण बघितलंय. परंतु 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 असं असतानाही या विषयात इतर आपली भूमिका बरोबर आहे की एखादा मंत्री जर सभागृहात असेल तर त्याच्या खात्याची उत्तरं त्या मंत्र्यांनी देणं अपेक्षित आहे, अगदी योग्य आहे. परंतु आपल्याला माहिती आहे बाय कॅमेरल हाऊस आहे, आपल्याकडे वरचा सभागृह आहे, आपल्याकडे खालचा सभागृह आहे. असं असताना बऱ्याचशा वेळेला मंत्र्यांना दोन्ही ठिकाणची कामं बघायची असतात. त्यातून उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना विविध विषयात वरच्या सभागृहातही बसायला लागतं आणि म्हणून बाय वे ऑफ अबॅन्डन्ड कॉशन आपण ती जबाबदारी इतर मंत्र्यांना देतो. असं असताना मला वाटतं यात काही गैर नाही आहे आणि त्यामुळे परत प्रत्येक अधिवेशनात हाच विषय आपण घ्यायचा, तेच रुलिंग माझ्याकडनं घ्यायचं, हे मला वाटतं उचित नाही. आपण आता पुढे जाऊया. महोदय रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20 ला झालं नव्हतं. चुकीची माहिती येऊ नये अध्यक्ष महोदय. राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. चला चला सन्मान्य सदस्य आदित्य ठाकरेजी, या संदर्भातली माहिती गेल्या वेळेला पण दिली आहे आणि आपल्याला जर सुस्पष्ट माहिती ऐकूनच घ्यायची असेल तर ती पूर्ण वाचून परत दाखवायची तयारी आहे. मागच्या वेळेचं रुलिंग काढून द्या. चला चला पुढे जाऊया. चला कुठे आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. चला चला सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेब, आपण जे नियम बनवतो ना, या सभागृहाचे जे नियम आहेत त्याला कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट आहे. ते नियम काय आपण आपल्या मर्जीने करत नाही आहोत. संविधानात आदेश दिलेला आहे की प्रत्येक सभागृहाने, प्रत्येक विधानसभेने आपल्या संदर्भातले नियम बनवणं आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगानेच या सभागृहातले नियम बनवले जातात. पुढे जाऊया. सन्माननीय अध्यक्ष महाराज, मला या निमित्तानं सरकारची बाजू देखील समोर आली पाहिजे. आज हे प्रत्येक अधिवेशन आहे, प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी हे काय नवीन केलं, हे कसे आदेश काढले. शेवटी अध्यक्ष महाराज, या सभागृहाचे कस्टोडियन आपण आहात. या सभागृहाचा पूर्ण ऐकून घ्या. आता तुम्ही बोलताना आम्ही ऐकत होतो. या सभागृहाचे आदेश, आपले आदेश या सभागृहांमध्ये अंतिम मानले जातात. आपण जे हिरवं पुस्तक आहे विधानसभेच्या नियमाचं,
त्या आधारानं आपण जे आपल्याला अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये आपण कामाचं वाटप अधिवेशनापुरतं केलेलं आहे. दर अधिवेशनामध्ये वेगळं रुलिंग द्यायचं का? अध्यक्ष महाराज, आपण अधिवेशन काढून बघा 2024 आणि काय होतं अध्यक्ष महाराज. 19ला काय होतं? 2019ला महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तरं दिली का सभागृहामध्ये? देत होते का स्वतः उत्तरं? ते सुद्धा असे अधिकार देत होते ना त्यांच्या मंत्र्यांना. 2019 ते 22 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे अधिकार त्यांच्या मंत्र्यांना दिलेले होते. त्याच्यापेक्षा वेगळं आता काही झालेलं नाही. तुमच्या काळात चालतं, तुम्ही होता त्यावेळी चालायचं आणि आता का चालत नाही? झालं ना, म्हणून मला बोलू दे. बसा. त्यांच्या काळात का चाललं? बसवतो त्यांना पण बसवतो. 2019 ते 22 महाविकास आघाडीमध्ये चाललं ना. ठीक आहे, चला. मला वाटतं ऐकून घ्या. रुलिंग दिल्यानंतर त्या रुलिंग वरती आपण परत चर्चा करणं योग्य आहे का? आता पुढे जाऊया.